आपण इथे पारितोषिक वितरित करणार आहोत. 1500 रुपयाचं जे कॅश प्राइज मी खुपरी गावचे विद्यमान सरपंच साहेबांना विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभस्ते आम्ही हे 1500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे आयोजकांच्या वतीनं आपल्याला सन्माननीय वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. तसंच सरपंच साहेबांकडनं 500 असे टोटल 1500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते आपण इथे वितरित करतोय. 1500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते इथे वितरित केलं जात आहे. आणि तर नंतर मॅन ऑफ द मॅच भावेश आपल्याला यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच करता सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी इथे पारितोषिक म्हणून भावेशला दिली जाते. तदनंतर ओम साई वेल्डिंग वर्क्स यांच्या माध्यमातून हा बनवला गेलेला आकर्षक मोमेंटो आणि जैन ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून आलेला हा गरमीपासून राहत असलेला एक कूलर फॅन आपण त्याला पारितोषिक म्हणून देतोय. धन्यवाद साहेब. भावेश आपल्याला आमच्यासोबत जोडायचं आहे. पहिली मॅच होती, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळतंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. ज्या पद्धतीने टीम खेळली, ज्या पद्धतीने तू स्टार्ट दिला होता त्याला, त्यानंतर धावसंख्येची निखिलनी जी जोड दिली, कसं वाटलं? त्या निखिलच्या इनिंग बद्दल काय म्हणशील? निखिलची इनिंग खूप महत्त्वाची होती. त्याच्या लास्टचे 3 सिक्सने आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला आणि आम्हाला चांगलं टार्गेटपर्यंत पोहोचवलं. कशी तयारी होती या स्पर्धेकरता खेळण्याची आणि स्पर्धेत खेळायला मिळतंय त्याबद्दल काय म्हणशील? भरपूर प्रॅक्टिस करून आलेत आमची पोरं आणि सुंदर नियोजन आहे स्पर्धेचं आणि आम्हाला इथं खेळायला भेटलं ते खूप आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे मॅन ऑफ द मॅच ठरला भावेश. एक नवा सामना आपल्या भेटीला येते. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज चिराग गोतारने हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये खेळायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपर नाही आहे, त्यामुळे नकारात्मक इशारा दर्शवला तिथे. स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना फलंदाज चेतन पाटील याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. साथीने केतन गोतारने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चिराग गोतारने गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरा दिवस. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळीचा बॉल अगदी चांगला आहे. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, यावेळेस टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला बॉल.
विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं इथे चेंडू निघत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम आई एकवीरा हमरापूर 6. ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 2 करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एका बऱ्याच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 7 या आकड्यावर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये प्रॉपर जिथे लागायचा तिथे लागला नाहीये. मात्र तरीही तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत तिथे फील्ड केला वेगानं रन्स त्या विकेटच्या मध्ये धावत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा तिथे वेगानं पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 9 या आकड्यावर. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 10 पर्यंत जाऊन पोचते. षटक क्रमांक 2 लोकेश दुपारे, ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. सध्या आपण डे फॉर्मॅट मधल्या काही मॅचेस त्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 1 पहिला झटका टीम आई एकवीरा हमरापूर या टीमला. फलंदाज केतन गोदारणे त्याच्या पारीचा अंत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक व्हाट कॅच, सुपर फंटास्टिक, अप्रतिम झेल प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतोय. एक चांगला रनिंग कॅच. बघा दर्जेदार स्पर्धेमध्ये उतरताना क्षेत्ररक्षक ही दर्जेदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि हा दर्जेदार झेल निश्चित या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहील. लाजवाब फिल्डिंग एफर्ट, विकेटचं बदन, खेळाडू बाद. शुभम होता त्या क्षेत्रामध्ये आणि काय अप्रतिम झेल तिथे शुभमनं टिपला. विकेट मिळवली, खेळाडू बाद.
असा म्हणजे पकडला तर मग इथे धरतो याच्यात काय आहे? या आईला थांब एक मिनिट काय फायदा नाही. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या तिथे हॅट्रिकची संधी ती उत्पन्न झाली आहे. काय इथे हॅट्रिक कंप्लीट केली जाते का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. लोकेश दुपारे लाजवाब फिल्डिंग एफर्ट त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुढे खेळवलं गेलं. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपात चेंडू येतोय. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्तीला आला. या 5 चेंडू नंतर धावफलकावर 10 धावा आहेत. शेवटचा बॉल अजून या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. एक चांगलं टार्गेट ते सेट करावं लागेल टीम एकविरा हमरापूर टीमला. मात्र ते टार्गेट सेट करत असताना सुरुवातीच्या ओव्हरमध्ये थोडीशी दमछाक झाली आहे त्यांची. इथे पावलांचा माप चुकत असताना आपल्याला पाहायला मिळते किंवा डोक्यामध्ये माजलेला विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा. माघारी परतलाय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर नव्यानं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे गोलंदाज लोकेश दुपारे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटची हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी होती तिथे, मात्र ओव्हर मध्ये 3 विकेट्स इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण एक बॉल तिथे आला होता डॉट. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 2 ओव्हर नंतर 10 धावा 3 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम एकविरा हमरापूर. हॅलो हॅलो ठीक हॅलो हॅलो. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे. थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चिराग गोतारने गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. जसप्रीत बुमराह ची जी गोलंदाजीची ऍक्शन आहे अगदी त्या ऍक्शनने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे.
आतापर्यंत या ओव्हरचे जर आपण पाहिले तर एकंदर 3 चेंडू समाप्त झालेत आणि धावसंख्या 10 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज चिराग सज्ज होतोय. इथे चालू झालं. हॅलो, एकंदर एक बेस 1 मिनिट तसा लाव तिथं. दोन बेस लाव आणि 4 बेस लावलं तर सिंगल टॉवर चालू कर. हॅलो, यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपवर पडला आणि उसळी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू. तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर आहे. मात्र पूर्णपणे शांतता सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केली गेली आणि ही शांतता अडचणीमध्ये आणू शकते ती टीम आई एकविरा हमरापूरला. यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये जे प्रॉपर कनेक्शन, स्वीट व्हॉइस जे गरजेचं आहे ते पाहायला मिळालं नाही आणि इथे रनआउटची विकेट. आणखी एक गडी तो तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळालं आणि सातत्याने मिळणाऱ्या या रनआउटच्या विकेट्स त्या अडचणीमध्ये आणतायत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण विकेट नंबर जर आपण पाहिलं तर 4, चौथा झटका. बारा धावा आहेत. षटक क्रमांक 4 जे प्रगती पथावर येते आणि चौथ्या षटकातनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गौरांग वलटे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरांग वलटे एक नवा उदयोन्मुख खेळाडू ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं. धावसंख्या अगदीच संकुचित आहे सध्या. 12 धावा 3 ओव्हर मध्ये खर्च केल्यात. आई एकविरा हमरापूर खूप मोठ्या स्ट्रगल मधनं सध्या जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गौरांग वलटे. इथे टप्पा जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर पडला. हसमुख पाटील ते आमच्याशी जोडले गेले. इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते. एकंदर 13 या आकड्यावर. एक रन ती इम्पॉर्टंट आहे. कारण 50 प्लस जेव्हा उभं राहतात तेव्हा त्या 50 प्लस धावफलकावर लावताना दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर फुलटॉस होता. मात्र हवा तेवढा चांगला फटका तिथे खेळणं फलंदाजाला शक्य झालं नाही. एकच धाव त्यावर समाधान मानावं लागेल. मैदानामध्ये फलंदाजी करता चेतन पाटील उभा जरूर आहे. मात्र चेतन पाटीलचाही खूप मोठा स्ट्रगल
या डावामध्ये पाहायला मिळालेत, कारण त्यानं 6 डॉट खेळलेत, 1 चौकार, 1 तिहेरी आणि 3 सिंगल असा आतापर्यंत त्याचा वैयक्तिक डाव आहे. अडचणी त्याच्याकरता येत, मात्र या अडचणींवर त्याला मात करावं लागेल. अजूनही या डावातील 11 चेंडू शिल्लक आहेत. लोवर फुल टॉस ऑन साइडला, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. 1 पेक्षा जास्त इथे काही मिळणार नाही, एकावरच समाधान मानावं लागेल. अगदी युवा ब्रिगेड आपण सोपान स्मृती दुपारी पाडा या टीम कडनं पाहताय आणि ही युवा ब्रिगेड अगदी चांगलं काम मैदानाच्या आतनं करत असताना आपण पाहताय. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, प्रभावित करणारा खेळ या दुपारी पाडाच्या सर्वच युवा खेळाडूंनी सातत्यानं दाखवलाय आणि आज तालुक्याच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये ते आपलं प्रदर्शन पुन्हा एकदा अगदी वाखाणण्याजोग असं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर सन्माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेत मुलाचं सहकार्य आहे, ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा मुलाचा हातभार आहे आणि ते इथे आपल्या समेत उपस्थित आहेत. समीरजी गवाळे यांना आपण इथे पाहताय. या दरम्यान बोट आकाशाकडे गेले, फलंदाजाला माघारी परतावं लागतं, अन्यथा इथे बाउंड्री तीही पाहायला मिळाली होती, मात्र विकेट मिळते, त्यामुळे तो चौकार बजावतोय खेळाडू बाद. करण्याकरता या इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे, जिथे आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहे. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1 च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते एकंदर 16 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 16 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा बॉल या ओव्हरचा तो आपल्याला सध्या प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल तिथे अप्रतिम त्यानं चेंडूला डिलिव्हर केलं होतं. अगदी खोलवर टप्प्यावर चेंडूला हाताळलं गेलं होतं. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हर नंतर 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर येते. राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल इथे डॉट आहे. आई एकविरा हमरापूरचा स्ट्रगल काय संपायचं नाव घेत नाहीये. चेतन पाटील जो सलामीचा फलंदाज आहे तो मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या नावासमोर चेंडूची संख्या जर आपण पाहिली तर या मॅच मधले अर्धे बॉल, अर्ध्यापेक्षा जास्त बॉल त्याच्या वाट्याला आलेत आणि रन्स धावफलकावर सध्या जर आपण पाहिलं 5वं षटक सुरू असताना 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अंतिम षटक आहे. ऑफ स्टंपना चांगला फटका तिथे खेचला, जरूर लॉंग ऑफ आहे. एक सिंगल
मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. डबल करता कॉलिंग नाहीये. एकावरच तिथे समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 18 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस राहुल चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजाला बंदिस्त करणं, शांत करणं ही जबाबदारी त्याला सुपूर्द केली आणि ती जबाबदारी अगदी योग्य तऱ्हेनं निभावत असताना आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालंय. मॅच नंबर 2 ला आपण सगळेजण सध्या मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. यावेळेस मात्र एक अप्रतिम सध्या इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक जे आपल्याला पाहायला मिळतात, अगदी त्या इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोकचा अवलंब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू जे खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन दाखवताना आपण सातत्यानं पाहतो आणि त्यामधलाच हा एक खेळाडू आहे. दुपारे पाड्या संघामध्ये जे नवीन खेळाडू आहेत त्यांनीही नेहमीच प्रभावित केले. चिराग गुतारने जर आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराची ऍक्शन आहे आणि त्या ऍक्शननं तो खूप चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण करतो. इथे झेल ड्रॉप झालाय आणि त्याबरोबर जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आत्ताची युवा पिढी जी आहे ती सातत्यानं चांगले फटके किंवा चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. विशेषतः ग्रामीण भाग जो आतल्या साईडचे ज्या टीम्स आहेत त्याने नेहमीच प्रभावित केलंय. मात्र यावेळेस एक दमदार क्वालिटी स्ट्रोक, बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. डबल ए स्पोर्ट्स जफर पटेल यांच्या बॅनरला सलामी देत चेंडू चौकारामध्ये परावर्तित झाला. बॉल मैदानामध्ये आलाय. त्यावर आपण हा शेवटचा चेंडू जो पूर्ण करणार आहोत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 25. लो स्कोरिंग टोटल या मॅच मध्ये आपल्याला धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन धावफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेकरताचा प्रयत्न, कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड आणि तिथे 2 रन कंप्लीट झाले. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 27 आणि विजयाकरता येणारी 5 षटक 30 बॉल. टीम सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमला बनवायच्या आहेत 28 धावा. कशा पद्धतीने 28 धावा बनवल्या जातील त्या उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समवेत सन्माननीय महेंद्रजी ठाकरे आणि समीरजी गवाळे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस इथे संपन्न करणार आहोत.
टॉसकडे आपण जातोय. दोन्ही कर्णधार इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. इथे कॉइन स्पिन केला जाईल. शशिकांत स्मृती सरसोळ हा संघ इथे कॉल देईल. काटा हा कॉल दिलाय आणि इथे छापा आलाय. बघूया कोण कोणाचा काटा काढतोय आणि कोणाची छाप पाडतोय ते आपल्याला बघायचं आहे. कसं वाटतंय समीरजी गव्हाळे ज्या पद्धतीनं आयोजन केलंय, ही स्पर्धा ज्या पद्धतीनं यश संपन्न करते? कारण पहिल्या दिवसात यूट्यूबला 80,000 प्लस व्ह्यूवर्स, वाडा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा एका दिवसात 80,000 प्लस व्ह्यूवर्स मिळालेत. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? एवढ्या मोठ्या प्रमाणात जे नियोजन चांगलं केलेलं आहे गांधरेकरांनी आणि त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहेच एक वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणून. आणि खूप आनंद झाला की एवढी मोठी स्पर्धा आपल्या वाडा तालुक्यात सुद्धा होते आणि कमी वेळात जिथे हे ग्राउंड असं बनेल अशी अपेक्षाही नसताना तिथे एवढं कमी वेळात चांगलं ग्राउंड बनवलं. खरंच हॅट्स ऑफ. धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण VIP डायसमधनं स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय? टॉस जिंकलाय रितेश, काय निर्णय घेशील? आम्ही प्रथम फलंदाजी करू. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. फ्री माइंडेड गेम खेळणं की आणखी काय वेगळी रणनीती? काही असं काही आमचं रणनीती काहीच नाही. आम्ही फक्त मजा करण्यासाठी आलो आहे. एन्जॉय करायचं, स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलाय. त्यानं स्पष्ट दर्शवलं खरेपणा खूप गरजेचा आहे आणि स्पष्ट सांगितलं की आम्हाला मजा करायची आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. आणि क्रिकेट मुळात टेनिस बॉल क्रिकेट एन्जॉय करण्याकरताच खेळलं जातं. किती धावा बनवण्याचा मनसुबा आहे एकंदर? जर एक मॅच जिंकली तर नाईट मध्ये फ्लड लाईटमध्ये खेळायला मिळेल, त्यामुळे आणखी एन्जॉय करता येईल. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल? नक्कीच काल आम्ही बघितल्या 5-6 मॅच 50 प्लस झाल्या तर डिफेंड करणं सहज शक्य होतं आहे. तर 50 प्लसपर्यंत आम्ही धावा मारण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ खेळीचा पाडा इथे उपस्थित आहे की काही खेळाडूंची अनुपस्थित? संपूर्ण नाही सांगता येणार पण आहेत. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस हारलाय, पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. पहिल्यांदा फिल्डिंग आली आहे. टॉस जिंकून काय इथे पहिल्यांदा फिल्डिंग केली असते? बॅटिंगचा घेणार होतो पण टॉस हारल्यामुळे आता फिल्डिंग करावी लागते. साधारण किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल? कारण जसं रितेशनेही म्हटलं की 50 लागल्या तर मग त्या बनवणं कठीण गेलं आतापर्यंत. या मॅचमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे? 40 धावच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. कसं वाटतंय या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि काय म्हणशील गांधरेकरांच्या या मेहनतीबद्दल? सुंदर आणि एकदम सुंदर असं आयोजन आहे आणि वाडा तालुक्यातल्या क्रिकेट प्रेमींना म्हणजे क्रिकेट खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे गांधरेकरांनी. दरवर्षी काहीतरी नवीन ते तयार करतात. निखिल भोईचे नवीन काहीतरी आयडिया असतात, नवीन काहीतरी सगळ्या गोष्टी असतात आणि नवीन एवढी मोठी टुर्नामेंट पहिल्यांदाच वाडा तालुक्यात होते आणि खेळाडूंना आपल्या वाडा तालुक्यात प्लॅटफॉर्म भेटतो एवढा मोठा. त्यामुळे गांधरेकरांचं अभिनंदन. शुभेच्छा असतील. तर इथे टॉस संपन्न झालाय आणि या टॉसला जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम केळीचा पाडाना. स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा. उत्तरार्धाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आणि हा उत्तरार्धाचा खेळ अगदीच कमी धावसंख्येचा आहे असं म्हणायला हरकत नाही. चौकाराचा इशारा इथे
पंचांच्या माध्यमातून आलाय. धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7 या आकड्यावर पहिलं षटक प्रगती पथावर असताना केतन गोतारणे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 1 प्रगती पथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय इथे कॅच कॅरी होईल? इथे दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, तिथे झेल होणार नाही हे स्पष्ट झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 8 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या 4 चेंडूमध्ये 8 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हर मधल्या शिल्लक आहेत. 28 धावसंख्येचं एक माफक लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळतात. अगदी चांगला खेळ. मनीष वलटे आणि राजेश वलटे हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. इथे एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 मध्ये चांगल्या रन्स ज्या जोडण्याचा मनसुबा आहे मनीष आणि राजेशचा आणि तो यशस्वी ठरवत असताना सिंगल डबल्स असेल, बाउंड्री असेल, या सर्वच माध्यमातून त्यानं रन जोडण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस इम्प्रोवायझिंग दर्जेदार कलात्मक अप्रतिम फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या इथे जाऊन पोहोचली. ते एकंदर 13 या आकड्यावर. 15 धावसंख्येची इथनं गरज आहे आणि जवळपास 24 चेंडू ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. वन साइडेड मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक अशा पद्धतीच्या मॅच मुळीच पसंत करत नाही. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज चेतन पाटील. पुढचा बॉल. इथे मात्र एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेंथ वर चेंडूला पेच केलं आणि विकेटच्या मागे नेलं. एक निर्धाव बॉल तिथे आपण पाहतोय. महेश पाटील यांनी जर झेल पकडला तर महेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे विकेट कीपर आहेत महेशजी पाटील त्यांच्याकरता पारितोषिक आहे. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना 13 धावा धावफलकावर आहेत. एकंदर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी चेतन पाटील मैदानात करत असताना अगदी चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. नीटनेटकेपणा जो खूप गरजेचा असतो. नियोजन ते सर्वात महत्वाचं असतं. आयोजन खूप सारे करतात मात्र नियोजन खूप कमी लोकांना जमतं आणि ते नियोजन अगदी योग्यतेने केलं. या दरम्यान बॉलला अगदी डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॅक टू द बॉलर एक दर्जेदार फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. चौकार. एक नियोजनबद्ध अशी स्पर्धा आपण अनुभवतो त्याबद्दलच आपण बोलत होतो. प्रत्येक गोष्टीत ज्या पद्धतीनं परफेक्शन हवं ते परफेक्शन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंगॉनच्या जवळपास खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 18 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिले तर 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. कट केले बॉलला. तिथे पॉइंटच्या जवळपास क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केली वेगानं दौड तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एक चिकी सिंगल धावफलकावर येते आणि एक चिकी सिंगल च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19-19. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस.
कमी गतीने टाकला बॉल, तिथे एक्स्ट्रा कव्हरकडे उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचला जरूर होता, मात्र उंजळ बंद करत असताना त्याच्या हातामधनं तो बॉल खाली पडला आणि त्यावर 1 रन ती धावफल कव्हर कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. या 2 ओव्हर नंतर धावफल कव्हर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20, येणारी 3 षटकं शिल्लक आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 8 या धावसंख्येची गरज. मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता वाडा तालुक्यातील मान्यवर दिग्गज पाहुणे या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहता यावेळेस बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय, चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. 4 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24 या आकड्यावर. विजयाकरता इथनं 4 धावसंख्येची गरज आहे. अगदीच वन साइडेड ही मॅच पाहायला मिळाली, एकतर्फी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कुठेही आई एकविरा हमरापूर संघ आगेकूच करतोय किंवा या मॅच मध्ये आपलं प्रावीण्य दाखवतोय असं पाहायला मिळालं नाही. प्रत्येक वेळी जर आपण पाहिलं तर तिथे सोपान स्मृती दुपारेपाडा संघ आपलं प्रावीण्य दाखवत असताना पाहायला मिळाला. पूर्णपणे पहिल्या ओव्हरपासून या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर ते आहेत, अखेरच्या रन्स पर्यंत तेच ड्रायव्हिंग सीटवर राहतील. इथे या चौकारणीशी खेळ खलास झालाय. विजयावर शिक्कामोर्तब केली आहे ती टीम सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं 2 षटकं टाकली, 2 ओव्हर मध्ये ज्यानं रन्स दिल्या, 8 विकेट मिळवल्या. एकंदर मॅन ऑफ द मॅच इथे जी मॅच समरी आहे त्यानंतर आपण क्लिअर करतोय. एकंदर या डावामध्ये 3 विकेट्स ज्यानं मिळवल्या तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि खेळाडूचं नाव आहे लोकेश दुपारे, जो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 3 विकेट्स मिळवल्या तो लोकेश दुपारे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लोकेश या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब जे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केली जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करणार आहोत. सर्वात प्रथम सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून आलेली ही आकर्षक जर्सी आपण तिथे पारितोषिक म्हणून या खेळाडूला देतोय, त्याचा सन्मान इथे केला जातोय. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं बनवली गेलेली ही ओम साई वेल्डिंग वर्क्स यांच्या माध्यमातून ही आकर्षक जी ट्रॉफी आहे
ते आपण इथे वितरित करतोय आणि त्यानंतर जैन ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून आलेला हा एअर कूलर फॅन आपण या खेळाडूला पारितोषिक म्हणून देतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळतंय. खूप सारे गिफ्ट्स याबरोबर मिळत आहेत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. या सीझनची कितवी मॅन ऑफ द मॅच आहे? पहिलीच. आणि पहिलीच तालुक्यातल्या सर्वोत्तम स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. कसं वाटलं विकेटवर खेळताना आणि या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील आणि विशेषतः मैदान जे कशा पद्धतीने खेळते? खूप छान मैदान आहे आणि धावपट्टी खूप छान बनवलेली आहे. मी गांधरेकरांचं खूप आभार मानतोय की आम्हाला आमच्यासारख्या खेळाडूंना अशा ठिकाणी खेळायला भेटते. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे हा होता मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू ज्याला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान करतोय.